नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर इकडे आता जो जयदीप आहे तो सत्याला सोडवायला आलेला असतो. तो सत्याला तिथे सोडवत असतो आणि गाडीतून उतरतात आणि जयदीप खूप शांत असतो. तर आता लगेच सत्या म्हणतो, अरे जयदीप काय झालं तुला? गाडीत तर खूप खुश होता ना, अचानक काय झालं आता उतरल्यावरती का शांत झालास? तर आता लगेच तो म्हणतो, अरे सत्य दादा तू चाललाय रे, पण मला खूप टेन्शन येतंय. कारण की घरात तो दिवा विझणं, ते सगळं अपशकुनच्या गोष्टी मला असं नको वाटतंय सत्यदादा तू जायला. सत्यदादा तू अजून एकदा विचार कर ना. तर आता सत्य म्हणतो, अरे जयदीप आता तू पण असंच करायला लागला का? तू असं केलं तर कसं व्हायचं जयदीप? अरे तू तरी विश्वास नको ठेवू या सगळ्या गोष्टीवरती. तुला माहिती ना तुझ्या दादाला काही होणार नाहीये. हे बघ तू फक्त आता घराकडे लक्ष दे, मम्मीकडे लक्ष दे आणि आता वाघमाऱ्यांकडे पण लक्ष तुझंच द्यायचं काम आहे. वाघमाऱ्यांकडे लक्ष दे आणि त्या माणसाकडं वाघमाऱ्यांना त्रास देत असला तर बघ वाघमाऱ्यांनाच सांभाळ असं म्हणत असतो. आणि तर आता लगेच तो म्हणतो की असं का बोलतोय सत्यादा तू? अरे तू परत येणार आहे ना, मग असं का बोलतोय? तुझ्या मागे नाही तर तुझ्या सोबत मला सगळ्यांना सांभाळायचंय, तुझ्या सोबत राहायचंय असं जयदीप म्हणतो. तर सत्या म्हणतो की हो हो, तर आता जातो मी. आणि सत्याला तो तिथून सोडून निघून जातो. तर इकडे आता जो आर्यन आहे तो मंजूजवळ येतो आणि मंजूला म्हणतो, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, सत्यदादाची व्यवस्था मी करतो. आणि मंजू घरात जाते निघून. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो आर्यन आता त्याच्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो की लवकर त्या सत्याला संपवा. फोन चालूच राहू द्या, मला कळलं पाहिजे संपला की नाही तो सत्या. सत्या इकडे विमानाने चाललेला असतो, तेवढ्यात त्या विमानाचा तिथे स्फोट होतो आणि हे सगळं त्या आर्यन करतो. आर्यन त्या माणसाला म्हणतो की दाब चल बटन, झालाच पाहिजे स्फोट मोठ्याने, मला आवाज आला पाहिजे. आणि तिथं विमानाचा स्फोट होतो. आणि आता सगळीकडे टी व्हीवरती न्यूज यायला लागतात. मंजू ती न्यूज बघते आणि मंजू खूप रडायला लागते. तर चला बघूया पुढील भागात नक्की आता काय घडणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.